आपण सचिन स्मृती जासई संघाला पाहिलं, तदनंतर वरद 11 टाकीगाव, कालच्या दिवसामध्ये वरद 11, भूमिका स्पोर्ट चिर्ले असे 4 संघ मिळालेत आणि आज 10 संघांमधून एक संघ अंतिम 5 मध्ये जाईल. नुकताच ज्यांचं आगमन झालं या संघ स्पर्धेमध्ये मोठं योगदान देत असताना आणि त्याचबरोबर ज्यांच्या मालकीचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, सतीश स्मृती गावठाण या नावाने जेव्हा जेव्हा संघ खेळला तेव्हा सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेब यांना आपण त्या संघामागे पाहिले आणि याच क्रीडांगणामध्ये उरण पनवेल या 2 क्रिकेटच्या महासत्तांना एकत्रित करण्याचं काम ज्यांनी केलं ते सुनील शेठ मडवी साहेब यांचं आगमन पाहत आहे. त्यांच्या समेत सन्माननीय किशोरजी मडवी साहेब, सन्माननीय निखिल शेठ मडवी साहेब यांचं आगमन पाहायला मिळते. सन्माननीय दयानंद शेठ मडवी यांचं देखील आगमन आहे आणि त्याचबरोबर आमचे अनेक स्पर्धांमध्ये ज्यांचं आगमन आम्ही पाहतो, क्रिकेटची प्रचंड आवड असणारे आमचे काका जनार्दनजी मडवी यांचं देखील आम्ही स्वागत करतो. मॅचला आपण सुरुवात करूया. बॅट्समन एकीकडे आकाश आहे, दुसरीकडे प्रितेश दाखल झालेत नवापाडा संघाकडून. ॲज अ आयकॉन पिट्टूला आपण पाहताय. प्रथमेश मात्रे फुंडेगावचा खेळाडू, परंतु सर्वाधिक जास्त स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळणारा सध्या खेळाडू दाखल झालाय. अनेक विक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती राहिलेत, 4 व्हीलर कार देखील पिट्टूच्या नावावरती पाहायला मिळाली यंदाच्या हंगामामध्ये. त्याच्या विरोधात आकाश पाटील. पहिलाच बॉल मिस टायमिंग, फटका फसलाय पण टूल चाललाय बाउंड लाईनच्या दिशेनं. लांबी प्राप्त करणारा आकाश पाटील विंधणेचा सुपरस्टार खेळाडू. स्वागत केले पिट्टूचं षटकार. बॉलिंग करतात पहिले आयकॉन खेळाडू. स्टंपच्या मागे आपण मोन्याला पाहताय, अलिबागचा खेळाडू जो बॅटिंगसाठी तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये स्ट्राईकला येताना पाहायला मिळणार आहे. 2 आयकॉन खेळाडू सध्या अलिबाग तालुक्याच्या क्रिकेटला दर्जा प्राप्त करून देणारा खेळाडू. आपण मोन्याचा उल्लेख केला पण तो पिट्टू देखील उरण तालुक्याचे शान राहिलेत. आणि तो आकाश समोर आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. आकाश कालच्या दिवसामध्ये आय थिंक खेळला देखील, याच्या अगोदर देखील तो खेळला या खेळपट्टीवरती. आकाशचा परफॉर्मन्स नेहमी आक्रमकतेचा राहतो. अनेक वेळा तो वशा 11 विंधणी संघाचा कर्णधार पाहायला मिळाला. आज तो आयकॉन खेळतो नवापाडा संघाकडून. त्यामुळे आज नवापाड्याच्या साऱ्याच पाठीराख्यांना आकाशच्या बॅटिंगची गरज आहे. आडव्या बॅटनं भिरकावलाय, उंच गेलाय आणि तेवढाच लांब देखील. आकाश पाटील नावाची चर्चा सुरू आहे आणि त्याने ठोकलाय हा दुसरा षटकार. चांगली बॅटिंग करतायत आकाश. त्याच खेळीसाठी ते ओळखले जात आहेत. बॉल कमी खेळायचे, धावा जास्त काढायच्या. सध्या करणला पण इन ऍक्शन मध्ये पाहताय. चर्चा साधत असताना पिट्टूच्या समेत हाच तो करण मडवी आहे ज्याने या स्पर्धेमध्ये 100हून अधिक धावा काढण्याचा विक्रम देखील केलाय. आज त्याच्याकडे देखील साऱ्याच प्रेक्षकांचं लक्ष. गावठाण गावाचं नाव गावदेवी गावठाण या नावाने खेळत असताना ऍज अ लीडर करण नेहमीच निर्भीडपणे खेळताना आपण पाहिलंय. आज तो कशा पद्धतीनं लीड करेल संघाला. सध्या 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके आकाशनं ठोकलेत. चांगली स्टार्ट मिळाले नवापाडा संघाला. लांब लचक फटके सध्या आकाश पाटील खेळतोय आणि विंधणे गावाच्या क्रिकेटची दखल घेण्यास भाग पाडतोय. हे सांगणारी फटकेबाजी सध्या आकाशला आपण पाहताय. तिकडे मागे आकाश टकले यांचं आगमन झालंय. स्क्वॉड मध्ये ते दाखल होताना पाहायला मिळतात. सतीश स्मृती गावदेवी गावठाण या नावाने आज संघ खेळतो. अनेक वेळा हा संघ या नावाने खेळलाय. आज ग्रामीण स्तरावरती आपण आयकॉनच्या खेळाडूंना पाहताय. 2 आयकॉन. सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघामध्ये पिट्टू या प्रथमेश मात्रे, दुसरीकडे मोने अलिबागचा. परंतु सध्या आकाश पाटील जो नवापाड्याचा आयकॉन आहे त्यानं आपले हात जणू काही ओपनच केलेत. सुरुवातच त्याची दमदार राहिले. 3 बॉलमध्ये 2 षटकार. इट्स अ नो बॉल. आता बॉल पुढे लाईन वरती चांगला पडला परंतु इथे पिट्टूने लाईन ओव्हरस्टेप केली. पंच सांगत असताना लेग बाईटचा इशारा. No+1 अशा 2 धावा आपण ऍड करूया. ओव्हरस्टेपिंगचा नो म्हणूया. एबीपी माझाची डेडलाईन आहे, रहा 1 पाऊल पुढे आणि सध्या प्रथमेशचा 1 पाऊल पुढेच पडलाय. नो बॉल. पुढच्या बॉलवरती फ्रीट असणाऱ्या आकाश सांगतायत इथे फायदा उचलायला हवा. पिट्टूचं आयकॉनचं पहिलं षटक लांब लचक करायचंय जणू काही. सध्या धाव फलकावरती रन्स लागले 14 धावा बिनबाद 14. प्रितेश साठी फ्रीटचा बॉल. ऑन साइडला तडाखा. बडे मिया सो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. क्या बात है. आकाश नंतर प्रितेश सवार. बॉल सीमा रेषा पार. षटकार.
आणखीन एक नो बॉल पाहायला मिळाला. 9+6 टोटल 7 धावा आल्या त्या बॉलवरती. महागड्या ठरलाय गोलंदाज प्रथमेश म्हात्रे. आणखीन एक फ्री हिटचा बॉल. आता लाईन चांगली आहे. इथे थोडस शारीरिक मार देत असताना करण निघाला धावत एक सिंगलच मिळणार आहे. लेग बायचा इशारा. रन्स पुढे चालल्यात वेगानं धावा बनतात. 22 धावा. पण पहिल्या मॅच मध्ये देखील आपण तेच पाहिलं. आयकॉन किरप आय थिंक अक्षय पवार आले, त्यांनी 22 धावा खर्च केल्या. इथे आयकॉन प्रथमेश बॉलिंग करतात, त्यांच्या ओव्हरमध्ये देखील 22 आल्यात. आज आयकॉन गोलंदाजीमध्ये आले तेव्हा त्यांना मार बसलाय. पण तो आयुष कोळीला आपण पाहिलं, जो आयकॉन खेळला, त्यानं चांगली बॉलिंग केली. सध्या आकाश पाटील, प्रितेश दोन्ही ताबडतोब बॅटिंग करतायत खेळाडू, त्यांचं कौतुक करतो आपण. स्लॉटमध्ये बॉल हलकासा मुवमेंट करताना पाहायला मिळाला. थोडीशी हालचाल राहिली बॉलवरती. बॉल येईल डॉटने धाव चेंडू. 2 नो बॉल आले या षटकामध्ये. जवळजवळ 3 षटकार पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 22. आय थिंक शेवटचा आता बॉल राहिला. थोडंसं मोठं षटक म्हणूया आपण प्रथमेशचं. इथे बॉल चांगले आहे, लाईन चांगली आहे. डॉट बॉल लगातारचे 2 निर्धाव चेंडू. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना नवापडा 11 नवापडा टीमची धावसंख्या बिनबाद 22 धावा. इथे चांगल्या धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्यात. कमबॅक करावं लागणार आहे बॉलिंग करणाऱ्या संघाला. आणि सध्या दुसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय अंकुशला आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये. ग्रामीण स्तरावरचा खेळाडू आणि सातत्यानं गावदेवी गावठाण संघामध्ये त्याची चांगली कामगिरी पाहायला मिळते. पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा, प्रेक्षकांची गर्दी सातत्यानं पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. 1-2 नव्हे तर तब्बल 5 दिवस चालणारी स्पर्धा आपण खेळतो. सुंदर अशा ट्रॉफ्या पाहत आहे 5 दिवसामध्ये. त्याचबरोबर सध्या 3 सायकल तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पाहताय, जे वैयक्तिक पारितोषिकांसाठी दिले जातील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या ओव्हरमध्ये इथे देखील आयकॉननं 22 दिल्या. अगोदरच्या मॅचमध्ये आयकॉननं 22 दिल्या. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक राहिल्या. सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाला विकेटची गरज आहे. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप बनली तर मोठा उंचांक धावांचा गाठला जातो. ते करतील का आता? अंकुशचा बॉल आडव्या बॅटनं हमर केला, बॉलला फिरून मारला बॉल. प्रितेश तलीच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. बॉल चाललाय फाईन लेगला, सीमा पार षटकार. धावफलक पुढे जाईल. सध्या धावांची गती 28 वरती पोहोचली. अवघ्या 7 बॉल मध्ये 28 लागल्यात. अंकुशचं हे षटक आहे. आता पुढे सरसावलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रयत्न दमदार राहिलेत. चांगली फिल्डिंग युवा खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दक्ष मडवीला आपण त्या ठिकाणी पाहतोय. चांगली फिल्डिंग, कदाचित अडवलं नसतं तर 4 डेफिनेटली आले असते. एक सिंगल या बॉलवरती. 29 धावांची गती वाढताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करतायत, चांगली पार्टनरशिप बनवतायत. आकाश प्रितेशचा आपण कौतुक करतो. अंकुश तयार. इथे बॉल फिरवला. ही खासियत राहिली आहे खेळाडूची. विपुलजी, अनेक प्रेक्षक म्हणतात की फास्टर बॉलर वाचतो बॉल पावसाळी रब्बर बॉलमध्ये. आणि तो काल देखील आपण ते पाहिलं. तुमच्याकडे टर्न करण्याची क्षमता असेल, तुमचा टप्पा चांगला असेल, गती नसेल तरी देखील तुम्ही चांगली बॉलिंग करू शकता. फक्त नियंत्रण राखायला हवं. मागच्या बॉलवरती ते केलंय अंकुशांनी. कमी गतीचा बॉल, जागा बनवली, जागा बनवून योग्य त्या जागेवरती पाठवलाय बॉल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आकाश पाटीलच्या बॅट मधून षटकार. आज 6 रन्स मिळतील आणि 6 धावेने धावफलक. 35 धावा. षटकारांचीच भाषा सध्या नवापाड्याचे खेळाडू बोलतायत. आणखीन एक खरा बॉल. लाईन चुकीची आहे आणि हेच सांगतात करण देखील सहज संधी देत आहेत सध्या बॅट्समनला. लगातारचा दुसरा षटकार. 6 रन्स मिळाल्यात. स्कोर पोहोचला 41 वरती. अगदी रब्बर बॉल आहे आणि त्याच्यावरती जर तुम्ही चान्स देणार बॅट्समनला तर त्याच्यावरती भारीच पडतील फलंदाज. वारंवार चान्स देतात अंकुश. आता पुढे टाकला. या टप्प्यावरती गोलंदाजी करायला अगोदर हवी होती. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. चान्स क्रिएट केला करणनं. बनतो एक चिक्की सिंगल. लेग बाईटचा इशारा. 2 षटकांचा खेळ सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये समाप्त होताना पाहिलाय. 12 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती नवापडा 11 नवापडा टीमची धावसंख्या 42 धावा.
2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 42 रन्स. मोठी पार्टनरशिप बनत असताना दोन्ही खेळाडू सकारात्मक पाहायला मिळालेत. पॉझिटिव्ह अप्रोच आणि याच एनर्जीनं तुम्हाला बॅटिंग करावी लागते जेव्हा तुम्ही मुख्य संघाचे खेळाडू असता, सलामीला येता. सध्या आकाशच्या बॅटिंगचा आपण परफॉर्मन्स पाहिला तर आकाशनं जवळजवळ 4 षटकार मारलेत. परंतु प्रितेश देखील मागे नाहीये. त्यानं 4 बॉलमध्ये 2 षटकार मारलेत. चांगली बॅटिंग. 6 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले 12 बॉलमध्ये. आकाश टकले दाखल झालाय. राऊंड द विकेटने आकाशचा पहिला बॉल. आकाशच्या विरोधात आकाश पाटील. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. 43 रन्स सध्या ऑन स्कोर पाहायला मिळतात. कमीत कमी 65-68 पर्यंत रोखावं लागणार आहे. मगाशी 80 धावा बनल्या, त्या काढणं कठीण बनलं. त्यामुळे हा उल्लेख आपण करतो की दुसऱ्या सत्रामध्ये धावा बनवणं थोडंसं जडत जाताना पाहायला मिळालंय. लाईन लेग स्टॅम्पच्या बाहेर चालला बॉल. आता व्हाईट बॉल. मगाशी ऑफ स्टंपच्या बाहेर. अंकुश यांनी बॉलिंग केली जरूर, परंतु जे स्लॉटमध्ये बॉल दिले, टप्पे बॉल टाकले, तिथे त्यांना मार बसला. पुढे बॉल टाकले तिथे 3 बॉल त्यांचे चांगले राहिले. पण तो आकाश 2 आतापर्यंत व्हाईट बॉल फेकताना पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या पुढे चालले. चांगला बॉल थोडंसं खाली राहत असताना एक डॉट बॉल महत्वाचा राहणार आहे. सतीश स्मृती गावदेवी गावठाणच्या खेळाडूंना चांगलंच ठाऊक आहे. एक डॉट बॉल रन्स आता कमी आपल्याला खर्च करायचे आहेत. आकाशचा पहिला बॉल निर्धाव आला. लोअर फुल टॉस. ऑन साइडला तडाखा. लॉंग ऑन बाउंड लाईनच्या दिशेने बॉल. कॉम्बॉक्सच्या वरून थेट षटकार. पन्नास धावा स्कोर बोर्ड वरती लागल्यात. 6 धाव संख्येच्या जोरावरती 50 लागल्यात. फुल टॉस बॉल. आकाश 6 जवळजवळ 5वा षटकार आहे. षटकारांचीच डील करतायत. सिंगल एकही काढली नाही आकाशने आतापर्यंत. आय थिंक जवळजवळ तो 6 डॉट बॉल देखील खेळलाय. 5 षटकार. शॉर्ट पिच बॉल. लाईन चांगली आहे. थोडंसं अचंबित केलं, मागे टाकला बॉल. हा टप्पा बॉल डॉट आल्या. 7वा डॉट बॉल खेळला आकाश, ज्यामध्ये 5 षटकार. जवळजवळ 12 बॉल तो खेळला. 12 बॉलमध्ये आय थिंक 30 धावा आकाशच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. अद्याप रन्स काढाव्या लागतील. खाली राहिला बॉल. चांगली बॉलिंग. आकाश अनुभवी खेळाडू आहे. अनेक वर्ष गावदेवी गावठाण संघाला त्याने लीड केल्या. प्रदीर्घ अनुभव आहे. अनेक पावसाळ्याच्या स्पर्धा तो खेळलाय. अनेक टेनिस बॉलच्या स्पर्धा त्याने खेळल्यात. एकाच नावासाठी, एकाच गावासाठी. आणि आज सतीश स्मृती गावदेवी गावठाणला एक महत्वाचं षटक हवंय, तिथे तो सध्या चांगली कामगिरी करतोय. एक षटकार त्याच्या विरोधात आला, परंतु 3 डॉट बॉल आलेत. 3 डॉट बॉल आलेत. ही चांगली गोष्ट म्हणूया आकाशच्या माध्यमातून. चांगल्या टप्प्यावरती तो बॉलिंग करताना पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटनं ऑन साइडला धमाकेदार फटका. जास्त वेळ शांत बसणारा आकाश पाटील नाहीये हे सांगणारा हा 6वा षटकार त्यानं मारलाय. सध्या पडत नाहीये, त्यामुळे गोलंदाजांना चांगलाच मार बसला. पावसाच्या सरी कोसळल्याच नाहीयेत. 5 दिवस आपण प्रतीक्षा केली. चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतः आकाश पोहोचले. एक सिंगल. चान्स. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या बॉलवरती मिळतील. पहिल्या सुरुवातीच्या 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना नवापडा 11 नवापडा टीमची धावसंख्या बिनबाद 59 धावा. 58 बनल्यात. माफी असावी. 58 रन्स. 58 धावा झाल्यात. 3 षटकांच्या अखेरीस शेवटचं षटक असणार आहे. आता गोलंदाजी ट्रॅकवरती कुठला गोलंदाज आमंत्रित केला जाईल आणि सध्या आपण गोलंदाज पाहतोय. अलंकार दाखल झाला. अंतिम षटकामध्ये अलंकारला आपण पाहतोय. डेथ ओव्हर आहे. शेवटच्या षटकामध्ये आता किती धावा बनतायत नवापड्या संघाला त्या पाहणं महत्वाचं ठरेल. परंतु एकीकडे एकही विकेट मिळाली नाही अद्याप. याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय उरणचा छोटा टायगर 0609 धनुष शेठ मडवी साहेब यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धनुष शेठ साहेबांचं स्वागत करत असताना उंच गेला बॉल आणि तेवढाच लांब देखील बॉल चालला सीमा रेषा पार. प्रितेशने ठोकला हा 3रा षटकार.
अलंकार येत आहेत. अलंकारचं स्वागत केलंय. पहिल्या बॉलवरती 64 रन, 64 बनल्यात. 5 बॉलचा खेळ राहिलाय. गोलंदाज तयार. लाईन लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. पहिला बॉल स्लॉट मध्ये आला, त्याच्यानंतर लाईन थोडीशी मागे खेचली. स्टंपच्या मागे करण आहेत. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू. 64 रन्स हा उल्लेख आम्ही केला की 80च्या आतमध्ये तुम्हाला रोखावं लागणाऱ्या बॅटिंग लाईनअप चांगली आहे सतीश स्मृती गावदेवी गावठाणकडे. आज पिट्टू खेळतात. मोन्या करण सारखा एक चांगला खेळाडू. त्यामुळे रन्स आता समोर मारलाय. ऑन लॉंग ऑनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बनलेत प्रेक्षक. लॉंग ऑन सीमा पार. आणखीन 6 धावा. रब्बर बॉल स्पेशालिस्ट प्रितेश ओळखला जातो. अनेक वेळेला पावसाळी रब्बर बॉल मध्ये त्याच्या खेळीचा अंदाज काही निरालाच राहिलाय. सध्या त्यानं ठोकलाय हा दुसरा षटकार या ओव्हर मधला. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 70 तर बनल्यात. मिस टायमिंग. बॅटची एज. वरचा भाग लागला बॅटचा. सिंगल कंप्लीट करण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 रन्स पूर्ण झाल्या आणि या तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत परंतु ती मिळणार नाहीये. 72 रन्स. 72 रन्स बनतायत. अद्याप 2 बॉलचा खेळ राहिलाय. पहिल्यांदा जेव्हा जेव्हा बॅटिंग झाले तेव्हा तेव्हा 70च्या पुढे धावा पाहायला मिळाल्यात आजच्या दिवसामध्ये. मागील मॅच मध्ये आपण 80 पाहिल्या. इथे 72 बनतात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अलंकारच्या या 2 बॉल मध्ये किती धावा येतील? 4 मध्ये 14 मोजल्यात. टर्न मागे लाईन खेचत असताना बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडू. 5वा बॉल निर्धाव आला. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे या ओव्हर मध्ये. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहत्या. 72 रन्स बनताना पाहायला मिळाल्या. एक शेवटचा बॉल आहे. शेवट कसा राहील? इथे सुरुवात षटकाराने झाली. शेवट कसा करतायत? स्विंग अँड मिस. बॉल आला डॉट. चांगली बॉलिंग. चांगलं व्हेरिएशन. गुड बॉलिंग अलंकार पाटील. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 4 ओव्हर मध्ये 72 आल्यात. करण खुश असतील. या ओव्हर मध्ये रन्स अवघ्या 14 आल्या. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी सतीश स्मृती गावदेवी गावठाणला काढाव्या लागणार आहेत. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 73 धावेची आवश्यकता. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा. एकत्र राहा. मयूर स्मृती गावठाण पुरस्कृत पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा. परंतु तत्पूर्वी आपण तिसऱ्या मॅच साठी इन्व्हाइट करूया पुनाडे 11 पुनाडे टीमचे कॅप्टन आणि महागणपती चिळणेर संघाच्या कर्णधारला. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. महागणपती चिळणेर आणि पुनाडे 11 पुनाडे टीम. हा सामना जिंकण्यासाठी 73 तुम्हाला काढाव्या लागणार आहेत. हा सामना कोण जिंकेल कोण पराभूत होईल हे ऐकण्यासाठी आपण सन्मान्य जनार्दनजी मडपिके साहेब यांचं देखील आगमन. क्रिकेटची प्रचंड आवड. लहानांपासून मोठ्यांपर्यंत क्रिकेट हा आवडीचा खेळ राहिलाय आणि जिथे जिथे सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघ खेळण्यासाठी जातो तिथे तिथे आम्ही काकांची नेहमी एंट्री पाहतो. आज पुन्हा एकदा आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. चला 73 काढायचे आहेत. फिल्डिंग टीम चला मैदानाच्या आतमध्ये. वैभव पाटील आज आपण पाहताय कंठवली टेनिस क्रिकेट मधला एक उत्कृष्ट खेळाडू. नव्हे तर संपूर्ण उरण तालुक्यामध्ये ज्या खेळाडूची चर्चा आहे खास करून यशस्वी कर्णधार म्हणून तो जास्त ओळखला जातो. आज त्याच्या बॉलिंगची आज प्रेक्षकांना मजा पाहता येईल. आज आयकॉन तो कळतो. नवपाडा संघाकडून बऱ्याच व्यावसायिक संघांकडून वैभव पाटीलला मागणी दिली जाते. परंतु समोर एकीकडे मोन्या देखील असणार आहेत. अलिबागचे खेळाडू. काल देखील मोन्या या खेळपट्टीवरती खेळले. दुसरीकडे करण मडवी आहे. तदनंतर आपण पिट्टूला पाहतोय प्रथमेश. 73चा पाठलाग कसा होईल? कोण जिंकेल कोण पराभूत होईल हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बदल करणार आहोत. जॉईंट होतील पुन्हा एकदा विपुलजी पाटील गावठाण यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. आदरणीय
समीर शेठ मडवी साहेबांच्या वतीने या स्पर्धेकरता 3000चा आर्थिक पाठबळ आलाय आणि सौभाग्यवती रणजिताताई जितेंद्र पाटील माजी उपसरपंच चिरली ग्रामपंचायत यांच्या वतीने 1001 रुपयाचा आर्थिक पाठबळ देखील येत आहे. सर्वांचा आपण आभार व्यक्त करूयात. एक भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते मयूरस्मृती चषक आणि आज या स्पर्धेची अंतिम दिवस पाहायला मिळतोय. चमचमत्या तुम्ही सर्व ट्रॉफ्या पाहायला मिळतात. सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या वतीने या संपूर्ण ट्रॉफ्या देण्यात आल्यात. 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण पाहायला गेलं तर मेघनाथ शेठ मडवी यांच्या वतीनं ही 24 लाईव्ह पाहायला मिळते. अंकुजी रामनाथ पाटील यांच्या वतीनं संपूर्ण लागणारे चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत. सर्वांचा आपण विशेष आभार व्यक्त करूयात. पूर्वार्धामध्ये 72 बनवल्यात बॅटिंग करत असताना नवापाडा टीमनं आणि आता 73चा पाठलाग करावा लागणाऱ्या सतीश मोदी गावदेवी गावठाण टीमला. क्रीडांगणाच्या आतमध्ये आता क्षेत्रक्षण त्वरित लावून घ्या नवापाड टीम. आज 14 मॅचेस खेळवायच्या आयोजन कमिटीला. 14 मॅचेस खेळवण्यासाठी आता 12 वाजून गेलेत. त्यामुळे महत्वाची सूचना आपण आजच्या दिवसातील तिसरी मॅच पुनाडे 11 पुनाडे आणि त्यांच्या विरुद्ध महागणपती चिरनेर. बारा बॉल येण्यात 41 धावांची गरज. सतीश मोदी गावदेवी गावठाण संघाला सामना जिंकण्यासाठी करण मडवी मैदानाच्या आतमध्ये होता. त्यांना 11 बॉल फेस केले. 31 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. लांब लचक त्यानं 3 षटकार ठोकलेत. पण तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहणं फार गरजेचं होतं कारण आता मैदानाच्या आतमध्ये 2 आयकॉन खेळतात. अक्षय पाटीलला तुम्ही पाहताय कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग अक्षयने केली होती. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्यांना पाहायला मिळतात. नाव काय? प्रज्ञेश दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवर. नवापाडाचा हा गोलंदाज त्याचं स्वागत. पिट्टूच्या बॅट मधून मिड विकेटच्या पलीकडे ठोकला हा षटकार. पहिल्याच बॉलवर 6 धावा. षटकार आलाय. पहिल्याच बॉलवर प्रज्ञेश स्वागत केलं. पहिल्याच बॉलवर षटकार पाहायला मिळाला. 11 बॉल 35 धावांची आणखीन गरज. क्रीडांगणाच्या आतमध्ये पिट्टू खेळताना पाहायला मिळतोय. सर्वाधिक ज्या खेळाडूंना मागणी पाहायला मिळते लेदर क्रिकेटमध्ये ज्यांना 100 धावा अनेक वेळा ठोकल्यात. रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांना कार जिंकली. बिग बॅशच्या अनेक स्पर्धा त्यांना गाजवून सोडल्यात असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल थोडासा खाली ठेवला. शरावर इजा देणारा चेंडू पाहायला मिळाला. अनेक सारी मागणी पाहायला गेलं सर्वाधिक जास्त गोवा राज्यामध्ये मागणी पिट्टूला पाहायला मिळते. सध्या चिरनेरचा बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. साहिल चव्हाण यांचं आगमन झालंय. चला पुणारी टीम आपण आला असेल तर आपण देखील लगेच टॉस साठी या. 10 बॉल 35 ची गरज. 6 षटकार ठोकायचे आहेत पिट्टूला. पहिला बॉल आणि पहिलाच मोठा फटका पाहायला मिळालाय. व्ही शेप मध्ये लांबच लांब पिट्टूच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. षटकार पाहायला मिळाला. लांबच लांब षटकार. 44 धावा दापडला लागले गेल्यात. 9 बॉल आणखीन 29 धावांची गरज. क्रीडांगणाच्या आतमध्ये असा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. ISPL सारखी मोठी स्पर्धा ज्यानं गाजवली. ISPL मध्ये देखील चांगली कामगिरी पिट्टूची पाहायला मिळाली. तिथे देखील महत्वाचं त्यानं षटक हाताळलं. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये हा खेळाडू अनेक साऱ्या खरं तर संघ मालकांसाठी खेळताना पाहायला मिळाला. महत्वाचा विषय म्हणजे जवळजवळ 9 ते 10 वर्ष गावदेवी गावठाण संघाच्या व्यावसायिक संघामधून खेळताना आपण पिट्टूला पाहिलंय. यंदा मागील 2 वर्षामध्ये डिंगडॉंग संघातून चांगल्या पद्धतीने तो खेळलाय. पुन्हा येथे जाऊन देखील चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. मुंबईमध्ये देखील जाऊन आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडल्या. आणि त्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आय थिंक थोडी बाईक पण दूर करा. 9 बॉल आणि 29 धावांची गरज. क्रीडांगणाच्या आतमध्ये आता खेळाडू त्यांना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल बॅटच्या राहतमध्ये
लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे लांबच लांब पिट्टूच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. चला रोहित गरत जे दाक्टिजीचे आलेत त्यांना आपण विनंती करूयात आयोजन कमिटीशी तुम्ही संपर्क साधा. रोहित गरत दाक्टिजीचे षटकार आला. 8 बॉल 23 धावांची आणखीन गरज. सामना चांगला रंगताना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल पिट्टू कसा सोडणार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सलग 3 बॉल 3 षटकार पिट्टूच्या नावावर. महत्वाचा मागील बॉल डॉट आलाय. 6 बॉल 17ची आणखीन गरज. 6 बॉल मध्ये 17. मागील 6 बॉल मध्ये लांबच लांब 4 षटकार पिट्टूच्या बॅट मधून पाहायला मिळाले. जिथे 12 मध्ये 41 बनवल्या होत्या आणि आता क्रीडांगणाच्या आतमध्ये 6 बॉल 17 कडे मॅच जाताना पाहायला मिळते. बरेचसे असे देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. सलग अगदी 5व्या दिवसामध्ये आपण आज खेळाडू खेळताना देखील पाहायला मिळणार आहेत. आज पुन्हा एकदा करण मडवी शुभम पाटील आपण 5व्या दिवसामध्ये खेळताना पाहणार आहात. त्याचा सलग 4 दिवस आपण म्हणूयात की गावठांचा करण मडवी देखील खेळला. सलग या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं आकाश पाटील 3 वेळा खेळला. चैतन्य पाटीलला आपण 5 दिवस खेळताना पाहिलंय. त्यामुळं अशी एकमेव स्पर्धा. अनेक वेळा ॲज अ आयकॉन खेळलेत. कधी कधी ग्रामीण संघासाठी खेळलेत. कधी कधी अंडर 25 साठी खेळलेत. हा सामना जर जिंकून दिला तर सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या वतीनं पिट्टू अक्षय पाटील मोनिया आणि करण मडवी या तिघांसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. हा सामना जर जिंकवला तर मोनिया पिट्टू आणि करण मडवी यासाठी सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या वतीनं 5,000चं कॅश प्राइज दिलं जाईल. क्रिकेटसाठी सर्वाधिक मोठं योगदान नेहमी ज्यांचं पाहायला मिळालं सतीशमती गावदेवी गावठाण संघासाठी सुनील शेठ शांताराम शेठ मडवी सर्वांच्या हक्कांचा माणूस. क्रिकेटसाठी सर्वाधिक मोठं योगदान देणारे व्यक्तिमत्व. 6 बॉल 17ची मॅच. अक्षय पाटील मोन्याला तुम्ही पाहताय आणि ते गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्याला पाहायला मिळालेत. वेदांत आलेत. वेदांतचा पहिलाच बॉल त्यावर स्वागत केलंय. अलिबागचा मोन्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर लांब लचक षटकार. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलंय. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील सर्वांचे लाडके आमदार महेंद्रशी दळवी साहेबांच्या हक्काचा आणि विश्वासू कर्णधार अक्षय पाटीलवर प्रचंड विश्वास आहे आमदार साहेबांचा आणि आमदार साहेबांचाच माणूस सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धडाकेबाज त्यांनी सुरुवात करून दिली. अलिबागमध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा आमदार साहेबांच्या नावाची पाहायला मिळते. जिथे तुम्हाला बुलेट पाहायला मिळते. कधी कधी कार पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेचं सर्वाधिक मोठं श्रेय अक्षय पाटीलच्या नावावर लागलं जातं. कारण सर्वाधिक मोठमोठे आयकॉन त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. करण अंबाला असेल, जगत सरकार असेल, अनेक सारे सेलिब्रिटी तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आणि तिथे हा अक्षय पाटीलचा जलवा नेहमी पाहायला मिळाला. वेदांत आलाय. वेदांतच्या पहिल्याच बॉलवर स्वागत अक्षय पाटील मोन्याने केलंय. 5 बॉल 11ची मॅच. महत्वाचा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय सतीशमती गावदेवी गावठाण संघासाठी. यावेळचा बॉल आणखीन एक लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॅक टू बॅक अक्षय पाटील मोन्याच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. चार बॉल आणि आता 5 धाबांची गरज. अक्षय पाटील आलाय क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि अक्षय पाटीलनं धुव्वाधार सुरुवात केली. पिट्टूने देखील मागील काही चेंडूवर लांबत लांब षटकार मारले.
जिथे 12 मध्ये 41 बनवायचे होते आता 4 बॉल 5 ची गरज. रबर बॉलचं क्रिकेट असंच आहे, होत्याचं नव्हतं बायला वेळ लागत नाही आणि आता मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 5 ची गरज. या वेळचा बॉल मॅच फिनिश. इट्स अ नो बॉल. या बॉलवर 7 धावा मिळाल्यात. जवळजवळ 3 चेंडू ठेवूनच हा मॅच जिंकून दिलाय अक्षय पाटील आणि पिट्टूनं. बॅटिंग आवडली असेल तर अक्षय पाटील आणि पिट्टूसाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. कमालीची बॅटिंग केली. सामना जिंकलाय सतीशपुती गावदेवी गावठाण टीमनं. चला पुणाडी टीम या मॅचचा हिरो. आज आपण म्हणूयात की गावठाण संघामधून 3 आयकॉन खेळलेत. करण मडवी सुद्धा खेळलाय आणि या सामन्याचा हिरो 11 बॉल 31 धावांची विस्फोटक इनिंग करणारा करण महेश मडवी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला आकाश टकले यांना देखील आयोजन कमिटीच्या वतीने विनंती आहे आपण देखील मंचावर दाखल व्हा. आपला देखील मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चला पुणाडी संघ इथं येताना पाहायला मिळतोय. आज पुणाडीमध्ये सर्वाधिक लांबून आज ऐकून आलाय. वडवलीवरून कावा आज खेळण्यासाठी दाखल झालाय. तो देखील वेळेवर आलाय कावा. त्यासाठी देखील आपण स्वागत करूयात. पण आज काय दुबादार बॅटिंग केलंय. चला मोन्या पिट्टू आणि करण तिघांनी या तिघांसाठी टोटल 5,000चा कॅश प्राइज हे सुनील शेठ शांताराम शेठ